नमस्कार मंडळी. तर आज घरामध्ये सगळ्यांना उपवास होते, तर मी ठरवलं की आज माझ्या मर्जीचं जेवण बनणार. तर मी माझ्यासाठी स्पेशली बनवलं होतं रसम राईस. हा एक साऊथ इंडियन डिश आहे आणि इट्स माय ऑल टाईम फेवरेट डिश. तर त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. चला स्टार्ट करूया. पहिले घेतले तांदूळ 1 वाटी, त्याच्यानंतर मसूर डाळ, हरभरा डाळ आणि तुरीची डाळ घेतली आणि छानपैकी वॉश करून घेतले. इकडे व्हेजीस ऑलरेडी कट करून ठेवल्या होत्या. मग ऑइलमध्ये मी टाकली होती मोहरी, ब्लॅक पेपर, 3 उभ्या मिरच्या कट करून टाकल्या त्याच्यामध्ये आणि कांदा ॲड केला, जास्त कढीपत्ता ॲड केला कारण की त्याचा स्मेल खूप छान लागतो आणि त्याच्यानंतर मग लगेच जिरे ॲड केले आणि इथं फ्लॉवर ॲड केला. हा ऑप्शनल आहे, मला आवडतो म्हणून मी ॲड केला होता. तर रसममध्ये फ्लॉवर नाही टाकत बरं का. टोमॅटो ॲड केला, आलं लसूण ठेचून टाकलं होतं. नंतर मग नॉर्मल स्पाइसेस ॲड केले जसं की हळदी, धने पावडर आणि लाल मिरची. त्याच्यामध्ये फायनली मी आपले तांदूळ ॲड केले त्याच्यामध्ये. नंतर टेस्टनुसार त्याच्यामध्ये मीठ घातलं. मी चांगलं मिक्स करून घेतलं. लास्टला मी त्याच्यामध्ये जास्त कोथिंबीर घातली कारण की कोथिंबीरची टेस्ट खूप छान लागते. जास्त पाणी घालायचं आहे कारण की रसम हा पतला असतो. नंतर मग 3 शिट्ट्या होऊन दिल्या त्याच्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर ते बघू शकता की किती कलरफुल दिसतोय आपला रसम राईस. त्यानंतर मग गॅस बंद केला. त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी ॲड केलं. छानपैकी मिक्स करून घातलं. इट्स रेडी टू सर्व्ह आणि बघू शकता किती सुंदर झालेला आहे आणि त्यावरून टेस्ट खूप छान होती त्याची. पापडसोबत तर एक नंबर रसम राईस लागतो. नक्की ट्राय करा.